माधुरी मडावी यांची उमेदवारी कायम राहणार का, हा मोठा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। यवतमाळ नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसंदर्भात महत्त्वाचे वृत्त आता समोर आले आहे। माजी मुख्याधिकारी माधुरी मडावी यांच्या मतदार यादीतील नावावरून सुरू असलेल्या वादावर शुक्रवारी जिल्हा न्यायाधीशांसमोर सुनावणी झाली। यानंतर न्यायालयाने यवतमाळचे संबंधित निवडणूक अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी आणि नगर परिषद मुख्याधिकारी यांना त्यांचे म्हणणे सादर करण्यासाठी आता नोटीस बजावली आहे। यवतमाळ येथील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत माधुरी मडावी यांच्या उमेदवारीवरून निर्माण झालेल्या कायदेशीर लढाईत शुक्रवार 21 नोव्हेंबर रोजी एक महत्त्वाचा टप्पा पार पडला। जिल्हा न्यायाधीशांसमोर झालेल्या सुनावणीत मडावी यांच्या वकिलांनी त्यांची बाजू जोरदारपणे मांडली। यावेळी कोर्टात महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले। यात गडचिरोलीतील नाव काढण्याचा अर्ज सादर करण्याचा मुद्दा महत्त्वाचा ठरताना दिसत आहे, कारण माधुरी मडावी यांनी गडचिरोली येथील मतदार यादीतून आपले नाव काढण्यासाठी संबंधित निर्वाचन अधिकाऱ्यांना पत्र दिले होते। ते पत्र आज कोर्टात सादर करण्यात आले। यामुळे प्रतिवादी भाजप उमेदवार प्रियदर्शनी उईके यांनी यापूर्वी घेतलेल्या गडचिरोलीतील नाव असल्याचा आक्षेप आता मागे पडल्याचे दिसत आहे। तर यवतमाळ यादीतून अनधिकृत नाव काढण्याचा माधुरी मडावी यांच्याकडून दावा करण्यात आला। यावेळी मडावी यांच्या वकिलांनी कोर्टात ही गोष्ट लक्षात आणून दिली की यवतमाळ येथील मतदार यादीतून माधुरी मडावी यांचे नाव कायम असताना त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा विचार न करता त्यांचे नाव अधिकृत रीतीने काढण्यात आले। यामुळे एका मतदाराला असलेल्या मताधिकारावर अन्याय असल्याचे म्हणणे वकिलांनी मांडले। या सर्व गंभीर मुद्द्याची दखल घेत न्यायालयाने यवतमाळचे निर्वाचन अधिकारी, सहाय्यक निर्वाचन अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी आणि नगर परिषद मुख्याधिकारी यांना त्यांचे म्हणणे सादर करण्याचे आदेश देत आता नोटीस बजावली आहे। दरम्यान नगराध्यक्ष पदाच्या स्पर्धेतील सर्व उमेदवारांना सुद्धा न्यायालयाच्या वतीने नोटीस पाठवण्यात आले आहे। या प्रकरणावर आता मंगळवारला दिनांक 25 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे। संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याला माधुरी मडावी यांची राजकीय आणि सामाजिक ओळख असल्यामुळे न्यायालयाचा या प्रकरणातील अंतिम निकाल काय लागतो आणि माधुरी मडावी या निवडणुकीत नगराध्यक्ष उमेदवार म्हणून कायम राहणार का, याकडे संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याचे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेले आहे। या प्रकरणाचे पुढील अपडेट्स आणि न्यायालयीन निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवू। आमच्या या बातमीत एवढेच। अधिक बातम्यांसाठी पाहत रहा RN न्यूज चॅनल।